नमस्कार. BMS सेकंड इयर रसशास्त्र एवं भेषज कल्पना याच्या पेपर 2 मधील आज आपण शॉर्ट टिप्स अँड ट्रिक्स फॉर रायटिंग रिसर्च अपडेट्स अँड क्लिनिकल एव्हिडन्सेस म्हणजे तुम्हाला जे सिलेबस कॉपीमध्ये प्रत्येक द्रव्य किंवा सिंगल ड्रग किंवा औषधी कल्पाच्या खाली जो पॉईंट दिलेला आहे रिसर्च अपडेट आणि क्लिनिकल एव्हिडन्स, त्याचा जर तुम्हाला पेपरमध्ये प्रश्न आलाच तर तो कशा पद्धतीने अटेम्प्ट करायचा, त्यामध्ये त्याच्या आन्सरमध्ये कोणकोणते पॉईंट्स आले पाहिजे किंवा एक आयडियल फॉर्मॅट काय असतो रिसर्च अपडेट लिहिण्याचा, तर ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. सोबतच सुरुवातीला आधी आपण रिसर्च अपडेट आणि क्लिनिकल एव्हिडन्स म्हणजे काय ते सुद्धा पाहणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला उद्याच्या रसशास्त्र पेपर 2 साठी खूप उपयोगी पडणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत संपूर्ण नक्की पहा. जर तुम्हाला पेपरमध्ये प्रश्न आला तर हे तुम्हाला 5 ते 10 मार्कामध्ये तुम्हाला हा एक व्हिडिओ उपयोगी पडेल. तर व्यवस्थित व्हिडिओ पहा. तसंच जर तुम्ही BMS सेकंड इयर संबंधित इतर व्हिडिओ आपल्या व्हिडिओ चॅनलवर पाहिले नसतील तर ते सुद्धा अवश्य पहा. मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चनचे व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवर अपलोडेड आहेत, ते तुम्हाला खूप उपयोगी पडतील. तर व्हिडिओला सुरुवात करूयात. सुरुवातीला रिसर्च अपडेट्स आणि क्लिनिकल एव्हिडन्स म्हणजे काय, तर दीज आर कॉमनली यूज टर्म्स टू इंडिकेट द करंट सायंटिफिकली सपोर्टेड नॉलेज. त्यानंतर रिसर्च अपडेट्स, त्यामध्ये काय काय असतं तर लेटेस्ट फाइंडिंग असतात, न्यू इन्फॉर्मेशन आणि रिसेंटली पब्लिश्ड रिसर्च स्टडीज. आत्ता जे मी तुम्हाला सांगतो या स्लाईडवरचं ते तुम्हाला एक्झाममध्ये लिहिण्यासाठी उपयोगी नाही, गरजेचं नाही आहे. म्हणजे इथून पुढे सांगणार आहे ते तुम्ही एक्झाममध्ये आहे तसं लिहायचं आहे. हे फक्त तुमच्या समजण्यासाठी आहे. त्याचं एक्झाम्पल काय तर न्यू डिस्कवरीज इन डायग्नोसिस, ट्रीटमेंट ऑर प्रिव्हेन्शन, त्यानंतर रिसेंट क्लिनिकल ट्रायल, अपडेटेड गाईडलाईन्स ऑर प्रोटोकॉल्स, हे सगळं रिसर्च अपडेट्सच्या अंडर येतं. आणि क्लिनिकल एव्हिडन्स म्हणजे काय, इट रेफर्स टू द प्रूफ ऑर डाटा ऑब्टेन्ड फ्रॉम द रिअल पेशंट केअर दॅट सपोज द इफेक्टिव्हनेस ऑर सेफ्टी ऑफ द ट्रीटमेंट. म्हणजे एखादा ड्रग जर तुम्हाला सत्यामध्ये उतरवायचं किंवा त्याचा उपयोग तुम्हाला रोजच्या प्रॅक्टिसमध्ये करायचा आहे तर त्याआधी तुम्हाला क्लिनिकल केसेस घेऊन त्याच्यावर ते आधी ट्रायल घ्यावे लागतात, त्यानंतर ते तुम्ही एव्हिडन्स म्हणून ते वापरू शकता. तर अशा प्रकारे रिसर्च अपडेट आणि क्लिनिकल एव्हिडन्स हे 2 पॉईंट असतात जे तुम्हाला सिलेबस कॉपीमध्ये ॲड केलेले आहेत. तर त्यावर प्रश्नाचं उत्तर कसं लिहायचं हे आता आपण पुढे पाहणार आहोत. तर सुरुवातीला तुम्हाला प्रश्न कसा येईल, तर तुम्हाला प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की कोणत्याही सिंगल ड्रगचं, म्हणजे जे तुम्हाला 4-5 सिंगल ड्रग आहेत त्यापैकी कोणत्याही फॉर्म्युलेशनचं किंवा मग भस्म, शुदा, पिष्टी यापैकी कोणत्याही भस्माचं किंवा मग औषधी कल्प जसं आरोग्यवर्धिनी वटी, सूचसेकर रस यापैकी कोणतंही, तसं तुम्हाला दिलं जाईल आणि त्याच्यावरती रिसर्च अपडेट आणि क्लिनिकल एव्हिडन्सेस विचारले जातील की राईट द रिसर्च अपडेट अँड क्लिनिकल एव्हिडन्स ऑफ डॅश डॅश ड्रग. तर मग तो आन्सर कसा लिहायचा, तो क्वेश्चन कसा अटेम्प्ट करायचा, तर एक पहिली गोष्ट लक्षात ठेवा, तो अटेम्प्ट सोडायचा तर बिलकुल नाही, कारण तो तुम्हाला मार्क्स देऊन जाणारा एक प्रश्न आहे आणि त्यामध्ये लिहायचं असं फार जास्त काही नाही आहे. हा जो फॉर्मॅट आहे त्याच्यामध्ये 4-5 पॉईंट येतात, त्यामध्ये इंट्रोडक्शन, त्यानंतर रिसर्च अपडेट्स काय काय आहेत, क्लिनिकल एव्हिडन्स काय आहेत आणि शेवटी कन्क्लुजन लिहायचं. तर एवढे जर 3-4 पॉईंट तुम्ही त्याच्यामध्ये इन्क्लूड केले तर तुमचा तो आन्सर पूर्ण होऊन जाईल. तर सुरुवातीला इंट्रोडक्शन, त्यामध्ये सुरुवातीला मी एक गोष्ट तुम्हाला सांगतो, हे आन्सर लिहिण्यासाठी तुम्हाला काय काय गोष्टी आवश्यक आहेत. पहिलं तुम्हाला जे ड्रग दिलेलं आहे त्याचं तुम्हाला कमीत कमी रस, वीर्य, विपाक आणि प्रभाव किंवा मग त्याचं मेन कर्म एवढं तरी तुम्हाला माहिती पाहिजे. तेवढं जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही हा आन्सर आरामात लिहू शकता व तुम्हाला मार्क्ससुद्धा भेटून जातील. तर ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यामध्ये सुरुवातीला त्या ड्रगचं नाव लिहायचं. इट इज अ क्लासिकल रसशास्त्र प्रिपरेशन डिस्क्राइब्ड इन द आयुर्वेदिक टेस्ट असं लिहायचं. त्यानंतर इन रिसेंट टाइम्स सायंटिफिक रिसर्च हॅज बीन कंडक्टेड टू इव्हॅल्युएट इट्स फार्मॅकोलॉजिकल ॲक्शन्स अँड थेरपेटिक इफिशियन्सी. हे असे 2-3 पॉईंट इंट्रोडक्शनमध्ये लिहायचे. अजून एक गोष्ट या आन्सरमध्ये महत्त्वाची आहे की जे तुम्हाला ड्रग दिलं आहे त्याचं नाव सोबत त्याचे प्रॉपर्टीज आणि त्याचं ॲक्शन, फार्मॅकोलॉजिकल ॲक्शन ही तुमच्या आन्सरमध्ये वारंवार उठून दिसली पाहिजे, जेणेकरून एक्झामिनर त्याच गोष्टी फक्त पाहतो, हायलाईट करतो. त्यामुळे ह्या गोष्टी तुमच्या त्या आन्सरमध्ये आल्याच पाहिजे. इतर तुम्ही काही लिहा पण ह्या गोष्टी त्या आन्सरमध्ये आल्याच पाहिजे. नेक्स्ट पॉईंट आहे रिसर्च अपडेट्स. त्यामध्ये रिसेंट एक्सपेरिमेंटल अँड क्लिनिकल रिसर्च स्टडीज हॅव रिपोर्टेड द फॉलोइंग फाइंडिंग्स असं लिहून खाली 3-4 फाइंडिंग्स लिहायचे. जसं की स्टडीज शो दॅट डॅश, म्हणजे जिथे जिथे डॅश आहे तिथे तुम्हाला त्या वरती क्वेश्चनमध्ये दिलेल्या ड्रगचं नाव लिहायचं आहे. पजेस फार्मॅकोलॉजिकल ॲक्टिव्हिटीज सच ॲज, आता इथे सगळे ॲक्टिव्हिटीज नाही लिहायचे फार्मॅकोलॉजिकल, जी तुम्हाला त्या ड्रगबद्दल तुम्हाला जी वाटते किंवा जी त्याची आहे त्याच्या 1-2 ॲक्शन लिहायच्या. फॉर एक्झाम्पल मी इथे दिलेलं आहे अँटी इन्फ्लामेटरी, अँटी मायक्रोबियल, अँटीऑक्सिडंट, इम्युनोमॉड्युलेटरी इफेक्ट्स असं. त्यामध्ये तुम्हाला ड्रगनुसार ते माहिती पाहिजे. त्यानंतर दुसरा पॉईंट आहे मॉडर्न ॲनालिटिकल स्टडीज हॅव कन्फर्म द प्रेझन्स ऑफ बायोलेबल नॅनो पार्टिकल्स सपोर्टिंग इट्स एनहान्स ॲब्झॉर्प्शन. टॉक्सिकोलॉजिकल स्टडीज इंडिकेट दॅट द ड्रग इज सेफ इन प्रॉपर डोसेस. म्हणजे असं आपण स्टडी केलं आहे की आपण स्टडी केल्यानंतर आपल्याला एक गोष्ट समजली की हा ड्रग प्रॉपर डोसमध्ये दिला तर युजफुल आहे, तर हेच तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर रिसर्च हॅज ऑल्सो शोन इट्स रोल इन इम्प्रूव्हिंग द मेटाबॉलिक फंक्शन्स अँड टिश्यू नरिशमेंट. आम्ही जो त्या ड्रगवर रिसर्च केला त्यामुळे हे कळून आलं की हे ड्रग मेटाबॉलिक फंक्शन्स आणि टिश्यू नरिशमेंटसाठी सुद्धा उपयोगी आहे.
तर असेच छोटे छोटे पॉईंट्स ॲड करायचे. हा झाला रिसर्च अपडेटचा पार्ट. त्यानंतर क्लिनिकल एव्हिडन्सेसमध्ये काय लिहायचं, तर क्लिनिकल स्टडीज अँड केस ऑब्झर्वेशन्स हॅव डेमॉन्स्ट्रेटेड दॅट. त्यानंतर 2-3 पॉईंट. त्यामध्ये सुरुवातीला त्या ड्रगचं नाव लिहायचं. इट इज ड्रग असू शकतं किंवा फॉर्म्युलेशनसुद्धा असू शकतं. जिथे जिथे मी ड्रग म्हणतो तिथे तुम्ही फॉर्म्युलेशनसुद्धा एक्झाम्पल गृहीत धरा, कारण जे क्वेश्चनमध्ये लिहिलं असेल ते तुम्हाला इथे लिहायचं आहे. डॅश इज सिग्निफिकंटली इफेक्टिव्ह इन द मॅनेजमेंट ऑफ डॅश. आता सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं होतं रस, वीर्य, विपाक आणि प्रभाव सोबतच कर्म आणि एखादा डिसीज तुम्हाला माहिती पाहिजे, ज्या डिसीजमध्ये तो ड्रग यूज होतो किंवा ते फॉर्म्युलेशन यूज होतं. त्यानंतर सिग्निफिकंट इम्प्रूव्हमेंट वॉज ऑल्सो ऑब्झर्व्ड इन द चीफ कंप्लेंट्स अँड असोसिएटेड सिम्टम्स. द ड्रग शोड गुड पेशंट कंप्लायन्स विथ मिनिमल ऑर नो ॲडवर्स इफेक्ट्स. म्हणजे त्या ड्रगचे एकतर कमी साईड इफेक्ट झाले किंवा काहीच झाले नाही. त्यानंतर इट इज फाउंड बेनिफिशियल ॲज अ सिंगल ड्रग ऑर ॲडज्युवेंट किंवा आयुर्वेदिक फॉर्म्युलेशन. तर हे बेनिफिशियल ठरलं. त्याचं कन्क्लुजन काय येईल, ऑन द बेसिस ऑफ रिसेंट रिसर्च अपडेट्स अँड क्लिनिकल एव्हिडन्सेस डॅश म्हणजे ते क्वेश्चनमधलं जे फॉर्म्युलेशन ड्रग दिलं आहे ते कॅन बी कन्सिडर्ड ॲज अन इफेक्टिव्ह अँड सेफ रसशास्त्र ड्रग. सायंटिफिक व्हॅलिडेशन सपोर्ट्स इज ट्रेडिशनल आयुर्वेदिक इंडिकेशन्स. तर अशा प्रकारे तुमचा आन्सर असला पाहिजे रिसर्च अपडेट आणि क्लिनिकल एव्हिडन्सेस या पॉईंटबद्दल. तर जर पेपरमध्ये तुम्हाला उद्या चुकून आलंच तर ह्या फॉर्मॅटमध्ये लिहा, तुम्हाला नक्कीच मार्क मिळतील. कारण आता उद्या पेपर आहे आणि आज तुम्ही सगळ्या ड्रग, सगळ्या फॉर्म्युलेशनचं रिसर्च अपडेट, क्लिनिकल एव्हिडन्स तेवढा एक छोटा पॉईंट तुम्ही एवढ्या कमी वेळात करू शकत नाही आणि ते खूप अवघड आहे. त्यामुळे तुम्हाला अशा प्रकारे जर होत असेल तर तुम्ही अशा प्रकारे करा, ते तुम्हाला एक्झाममध्ये युजफुल ठरेल. आणि यामध्ये काही चुकीचं नाही आहे, जे आपण आहे तेच आपण पॉईंट त्यात ॲड करत आहे. सोबतच यामध्ये काही गोष्टी आहेत जे तुम्ही पेपर लिहिताना लक्षात ठेवल्या पाहिजे. त्यामध्ये काही युनिव्हर्सल कीवर्ड्स आहेत, म्हणजे असे शब्द आहेत जे तुम्ही जर त्यामध्ये टाकले या क्वेश्चनमध्ये तर तुम्हाला ते अजून तुमचा आन्सर असा सायंटिफिकली करेक्ट वाटेल. जसं की सायंटिफिक व्हॅलिडेशन लिहायचं, थेरोपॅटिक इंडिकेशन्स ॲड करायचे, त्याच्या केस स्टडीज ॲड करायच्या, सेफ्टी प्रोफाईल, त्यानंतर एव्हिडन्स आणि आयुर्वेदिक कोरिलेशन थोडंसं मेन्शन करायचं. हे जर पॉईंट्स तुम्ही कवर केले तर तुमचं उत्तर आणखीन बेटर होईल व तुमचा एक्झामिनर जो असेल त्याला अजून ते सायंटिफिकली करेक्ट वाटेल. तर हे सुद्धा पॉईंट्स तुम्ही लक्षात ठेवा हे आन्सर लिहित असताना. त्यानंतर एक्झामसाठी काही टिप्स आहेत. जेव्हा जेव्हा तुम्हाला हा पेपरमध्ये प्रश्न विचारला असेल की या द्रव्याचं किंवा या कल्पाचं हे लिहा रिसर्च अपडेट आणि क्लिनिकल एव्हिडन्स, तेव्हा कधीही चुकीची माहिती लिहू नका. जर तुम्हाला रस, वीर्य, विपाक, प्रभाव माहिती आहे, त्याचं कर्म माहिती आहे आणि सोबत त्याचा डिसीज माहिती आहे तर तो मेन्शन करा नीट. नसेल माहिती तर डिसीज मेन्शन करू नका, कारण जर चुकीचा लिहिला तर मग ते आन्सर चुकीचं होऊन जातं. अजून एक काय गोष्ट आहे तर अशा फ्रेजेस वापरा जसं की रिसेंट स्टडीज सजेस्ट, त्याच्या पुढं तुमचं वाक्य. त्यानंतर क्लिनिकल ऑब्झर्वेशन्स रिव्हील, रिसर्च इंडिकेट्स. तर असे सायंटिफिक शब्द वापरा जेणेकरून आन्सर जरासा व्यवस्थित वाटेल. तर ह्या होत्या शॉर्ट टिप अँड ट्रिक की तुम्ही क्लिनिकल एव्हिडन्स आणि रिसर्च अपडेटचा जर प्रश्न पेपरमध्ये आला तर त्याचा आन्सर कशा पद्धतीने लिहायचं. तर आपल्याला अशी एक कमेंट आली होती की सांगा शॉर्ट काय असेल तर आपण ते सांगितलेलं आहे. असंच जर तुम्हाला कोणत्याही विषयासंबंधित, कोणत्याही पेपर संबंधित जर काही डाऊट असेल, शंका असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट करा. आपण नक्कीच त्यावर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, तुमच्या इतर मित्रांमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांच्यापर्यंतसुद्धा हा पॉईंट पेपरच्या आधी पोहोचेल. भेटूया असंच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत. धन्यवाद. सो गाइस, सबस्क्राइब Ayurveda Essence for more such videos. You will get all handwritten notes here.